आता ते सांगण्याची वेळ आली आहे. मुलींना सांगा, शिक्षणाबरोबर घर सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं, खूप महत्वाचं असतं घर. सांगा समजावून. त्यामुळे मी आज तुमच्याशी बोलतेय. कुठल्या नात्याने बोलू तेच सांगा. वकील आहे, कायदा सांगू? पण मी बायकांना कायदा सांगणं बंद केलं. जिच्यावर अन्याय होतो तिच्या हातात ढाल म्हणून कायदा दिला. बायकांनी त्या कायद्याची तलवार केली. सासू एवढंसं बोलली, चालल्या महिला मंडळाकडे. बाहेरची माणसं काय करणार आहेत? घर आपलं, समजूत आपली, माणसं आपली, तडजोड आपली, आणायचे आपल्याला, उरवायचे आपल्याला, पुरवायचे आपल्याला. कमी पडलं तरी आपलंच, जास्त झालं तरी आपलंच. बाहेरचा माणूस काय करणार आहे? पोलीस काही 24 तास पाऱ्यावर बसणार आहेत? आपलं घर असतं, तडजोडीने जावं लागतं, समजुतीने घ्यावं लागतं. संसार असे होत नाहीत बाई, सोपं नसतं ते. अगं ज्या सासूनी 40 वर्ष संसार केलाय, जिनी स्वतःची हौस मौज मारून 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 तुझ्या नवऱ्याला मोठं केलंय, ती सासू एकदा तरी म्हणणार नाही, भाजीला तेल थोडंसं कमी घाल गं, नासू नकोस, 4-4 चपात्या वाया घालवू नकोस. सांगायला मला तुम्हाला भीती वाटते. आमच्या शेजारी ज्या बाई राहतात, 8-8, 10-10 चपात्या फेकून देत आहे तो रोज. गहू काय महाग झालेत. आज मी या ज्येष्ठ नागरिकांना, माझ्या पोरांना, माझ्या अनाथ लेकरांना जेवायला घालते. कसं धान्य गोळा करतोय आमचा मला माहिती आहे. काय करायचं, काय समजावून सांगू? इतकं सोपं असतं उधळमाधळ करणं? पोटाला किती खागं, पण वाया घालवू नका. माझ्या नवऱ्याची तब्येत 90 सालापासून खूप बरी नव्हती. आमच्या मुलाला आम्ही इंजिनियर कसं केलंय ना, ते फक्त मला आणि मलाच माहिती आहे. आता हे नाही आहेत. माझा मुलगा पुण्यातल्या एका फार मोठ्या कंपनीत अधिकारी आहे. सुनेला म्हणायचं नाही, काल रात्री पीठ मळून ठेवलेस फ्रीजमध्ये, त्याच्या चपात्या आधी कर, नंतर नवीन पीठ मळ. बोलायचं नाही. चला अधिकाराबद्दल बोलू सासूच्या. तिला कुठले अधिकार द्यायचे आणि कुठले नाहीत. बायकांनो, आम्ही संसार केले, फार 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 कष्टाने केले. आम्ही तुमचा हेवा करत नाही, पण थोडासा विचार करायला लावणार आहे. म्हणून मी आज तुमची आई म्हणून बोलेन. राग आला तरी चालेल, मला काही तुमच्या कुणाच्या घरी आज जेवायचं नाही आहे. त्यामुळे तुम्ही खूप रागवा, काही फरक पडत नाही. मी